भंडारा शहर में डिज्नीलैंड मेले का शुभारंभ। भंडारा की जनता के लिए मनोरंजन हेतु फिर से एक बार डिज्नीलैंड मेला राजीव गांधी चौक गणेश हाई स्कूल ग्राउंड में विविध झूलों के साथ जैसे ब्रेक डांस, आकाश झूला, ड्रैगन ट्रेन, नाव झूला, बच्चों के लिए एक से बढ़कर एक झूले। तो देर ना करे जाए, डिज्नीलैंड मेला शाम 6 बजे से रात 10 तक गणेश हाई स्कूल ग्राउंड में राजीव गांधी चौक भंडारा। तडीपार लोकांचा तडीपार रद्द करून निवडणुकीमध्ये त्यांचं सहकार्य घेऊन गजब्याची निवडणूकमध्ये मंत्र्यांबरोबर फिरताना आपण पाहिलं होतं। त्या पद्धतीचा आक्षेप सुद्धा घेतलेला होता। हे सरकार गुंडांचं आणि तडीपारांचं सरकार आहे, त्यामुळे एखादा या सरकारमधील खासदार तडीपारांनी गुंड फोटो छापत असेल ही काही नाविन्य नाही। तडीपार लोकांना तडीपारी रद्द करून निवडणुकीमध्ये त्यांचं सहकार्य घेऊन कसब्याच्या निवडणुकीमध्ये मंत्र्यांबरोबर फिरताना आपण त्या लोकांना तडीपार लोकांना पाहिलेलं होतं। त्या पद्धतीचा आक्षेपही आम्ही घेतलेला होता। हे गुंड्यांचं सरकार आहे, हे तडीपारांचं सरकार आहे। त्यामुळे एखाद्या या सरकारमधल्या खासदाराचं तडीपार आणि गुंड फोटो छापत असतील, त्यांचे फोटो दिसत असतील तर हे काही नाविन्य नाही। भाजप आणि राष्ट्रवादी खोकेवाले लोक झाले, त्यामुळे चिंता आणि चर्चा करायला काही हरकत नाही। भंडारा गोंदियाचे लोक इक्बाल मिरची खोके यांना सगळेच लोक ओळखतात, त्यामुळे त्यांची चिंता आम्हाला करायची गरज नाही। भंडारा गोंदियाची जनता काँग्रेस सोबत आहे। या जिल्ह्यातील शेतकरी, तरुण, महिला त्या पद्धतीची तयारी चाललेली आहे की भाजप राष्ट्रवादी हे खोकेवाले लोक झाले, त्याच्यामुळे त्यांच्या पद्धतीची चिंता आणि चर्चा आम्हाला करायला काही कारण नाही। भंडारा गोंदियाची लोक हे इक्बाल मिरची आणि खोके हे सगळे त्यांना सगळे लोक ओळखतात, त्यामुळे त्यांची चिंता आम्हाला करायची गरज नाही। भंडारा गोंदियाची जनता ही काँग्रेस सोबत आहे। या जिल्ह्याचा शेतकरी, या जिल्ह्याचा तरुण, या जिल्ह्याच्या महिला या काँग्रेस सोबत आहे आणि त्या पद्धतीची तयारी चाललेली आहे। आज भंडारा विधानसभा, भंडारा तालुका इथल्या आमच्या बूथ कमिटीची मीटिंग आहे आणि आपण पाहिलं असेल की तिथं मोठ्या प्रमाणात प्रत्येक बूथ वरून कार्यकर्ते या ठिकाणी आलेले। मुख्यमंत्री गुंड्यांना पोचतात, मात्र प्रधानमंत्री मोदी चुप्पी साधून आहेत, असं संजय राऊत यांनी वक्तव्य केले असून या वक्तव्याला नाना पटोले यांचे समर्थन असून गुंडाराज महाराष्ट्रामध्ये हे लपलेले नाही। त्यांनी जनाची नाही तरी मनाची लाज ठेवावी। शाहू, फुले, आंबेडकरांनी, छत्रपती यांच्या महाराष्ट्राला रोज बुडपाती दिली जाते। या सगळ्या गोष्टींमध्ये राज्याच्या जनतेमध्ये मोठा राग भाजपा आणि एडांच्या सरकारमध्ये नकारता येत नाही। हो, मुख्यमंत्री गुंडांना पोचतात यावर पंतप्रधान मोदी यांचे मौन आहे असं संजय राऊत। बरोबर आहे ना की आज जे काही गुंडाराज महाराष्ट्रामध्ये आहे हे आता काही लपलेलं नाही आहे आणि यांना नसेल जनाची मनाची तरी लाज ठेवावी। महाराष्ट्राच्या शाहू फुले आंबेडकर वैचारिक व्यवस्थेला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या महाराष्ट्राला ज्या पद्धतीनं रोज मुठमाती दिली जाते, या सगळ्या गोष्टीमध्ये राज्याच्या जनतेमध्ये मोठा राग या भाजप प्रणित येड्याच्या सरकारबद्दल आहे, हे नाकारता येत नाही। सरकार आणि जरांगे यांनी बघावं काय चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये हे सर्वांनी पाहिलेलं आहे। जनतेच्या मूळ प्रश्नाला डायव्हर्ट करण्यासाठी ज्या पद्धतीचा भाजप आणि फडणवीस यांनी लावलेला होता त्याच जाळांमध्ये फसलेले आहेत। महागाई, बेरोजगारीवर चर्चा करीत नाही, शेतकऱ्यांवर चर्चा करीत नाहीत, शेतकऱ्यांच्या शेतावर विद्युत पंप, लाईट नाही, या प्रश्नांवर चर्चा करीत नाहीत। याच भंडारामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा मंत्री यांनी सांगितले की शेतकऱ्यांना 12 तास लाईट देणार, परंतु आता 4 तास सुद्धा लाईट देत नाही। शेतकऱ्यांच्या शेतीमध्ये हंगाम सुरू झालेला आहे, याकडे लक्ष नसून शेतकरी बर्बाद होत आहेत, शेतकरी आत्महत्या करीत आहेत। खोटारडी सरकार, बेईमान सरकार, भ्रष्टाचारी सरकार महाराष्ट्रातील जनतेने कधीही पाहिलेली नाही, अशी ही सरकार महाराष्ट्रामध्ये आहे। मनोज जरांगे म्हणतात की अधिसूचनेची अंमलबजावणी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही। ते सरकार आणि जरांगे या दोघांनी बघावं काय चाललेलं आहे महाराष्ट्रामध्ये, हे आपण सगळेच पाहतोय। जनतेचे मूळ प्रश्न जे आहेत त्या मूळ प्रश्नातून डायव्हर्ट करण्यासाठी या पद्धतीचा ट्रॅप हा भाजपनी, फडणवीसांनी लावलेला होता आणि त्या जाळामध्ये हे लोक फसलेले आहेत। महागाईवर चर्चा करत नाही, बेरोजगारीवर चर्चा करत नाही, शेतकऱ्यावर चर्चा करत नाही। आज शेतकऱ्यांच्या शेतामध्ये विद्युत पंप, लाईट नाही, हे सगळे प्रकार चालत असताना याच भंडाऱ्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री, ऊर्जा मंत्री फडणवीसांनी सांगितले की मी 12 तास लाईट देणार, आता 4 तासही लाईट देत नाही।
शेतकऱ्यांनी शेतीमध्ये आपला हंगाम तयार चालू झालेला आहे, त्याला लाईट नाही, शेतकरी बर्बाद होते आहे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहे. हे खोटारड सरकार, बैमान सरकार, भ्रष्टाचारी सरकार हे महाराष्ट्राच्या जनतेने कधीही पाहिलं नाही. असं हे सरकार महाराष्ट्रामध्ये आहे. भंडारा गोंदिया जिला वासियों के लिए खुशखबर है। अब आपका मनपसंद चैनल BS क्राइम इंडिया न्यूज अब आपके केबल नेटवर्क पर, जी हां, अपने केबल नेटवर्क के एशियन चैनल नंबर 13 पर उपलब्ध है। BS क्राइम इंडिया न्यूज पर खेल, राजनीति, क्राइम, साहित्य व अन्य खबरें प्रकाशित की जाती है। हमारे साथ जुड़ने के लिए तथा हमारे चैनल में खबरें, विज्ञापन आदि के लिए संपर्क करें 8669151757 पर।